नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे. कारण मंडळी, परत एकदा घेऊन आलोय तोच कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल. तर कालच्या भागात आपण पाहिलं की बहुचर्चित सिनेमा सर्व लाईन व्यस्त आहेत आणि नाटक वायसो गंभीरच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे तुकरटवाडीमध्ये आलेले होते. पुन्हा एकदा सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे 3 वेडिएट्स. तर मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलं की तुकरटवाडी ऍक्टिंग स्कूल मध्ये ऍडमिशन घेतलंय भरत्यांचो जाधव, सिद्धार्थ हस्तोगी आणि फरहान वाडकर या 3 मित्रांनी. आणि एंट्री होते प्रिन्सिपल वीरू सहस्रबुद्धे. आता पाहूयात पुढे. Shut up, students! Shut up! हे AIT आहे, AIT ऍक्टिंग इन्स्टिट्यूट ऑफ तुकरटवाडी. इथे मी सांगतो ते सगळं. ते पहिले ते सांगा, ते घरट कशाला आणलं ते सांगा ना. हे मी नाही सांगणार, मग माझा अत्यंत लाडका स्टुडंट सांगणार. कोण? चतुर. चतुर? हा साधा माणूस नाही. ह्यानी ऍक्टिंग मध्ये खूप बक्षिसं मिळवलीत. उच्चार कसे स्पष्ट असावेत हे माझ्याकडून शिकायचं. चतुर. प्लीज show them, yeah, please. सुपर यार, सुपर. इज्जत पापड. कसं केलं? माझं नाव आहे चतुर अंमळनेरम. चतुर अंमळनेरम. अंमळनेरचा आहे ना मी. धुळे, जळगाव, भुसावळ, अंमळनेर. तिकडे केळीची शेती आमची 2 एकर मध्ये. आणि अभिनय माझा श्वास आहे, श्वास. डिक्शन बघा, माझा अभिनय माझा श्वास आहे. आणि सरांच्या छत्रच आहे खाली मी अभिनय शिकतोय. हे जे घरट आहे ना, घरट म्हणजे कसं असतं, त्याच्या मागे फार मोठं लॉजिक आहे सरांचं. मला कोकिडा माहिती का? कोकिडा. कुठला किडा? कुठला किडा? किडा नाही, किडा नाही, कोकिडा. कोकिडा कू कू करते ती कोकिडा. कोकिडा कधी स्वतःच्या घरट्यात अंड देत नाही. ती स्वतःचं घरटच बांधत नाही. ती कावड्याच्या घरट्यात. कावडा माहिती तुला? कावडा. तुम्ही माझ्याकडे बघून काय बोलताय? काव काव करतो तो कावडा. हा. तर त्या कावड्याच्या घरट्यात जाऊन अंडी देते कोकिडा. अच्छा. तर अभिनेता जो असतो, अभिनेत्याचं शरीर म्हणजे काय असतं? कावड्याचं घरट असतं. आणि कोकिडा म्हणजे काय? वेगवेगळी पात्र. वेगवेगळी पात्र अशी कावड्याच्या घरट्यात येतात. मग अंडी कुठून देतात? ते आपले सर बघा बरं कसं सांगताय ते. Shut up, students! हे ऍक्टिंग स्कूल आहे. इथे त्यांनाच घेतलं जातं ज्यांना ऍक्टिंग येते. मग तुम्हाला कसं घेतलं? सर, You challenge me? You challenge me? Oh. Okay. माशाला चालायला आणि सशाला पोहायला शिकवायचं नसतं. चुकलं सर थोडस. काय चुकलं? मासा पोहतो आणि ससा पडतो सर. मी सशाचं नाव मासा ठेवलंय. तुम्ही ग्रेट आहे सर.
आज तो ना ये ट्रेन छूटने ही वाली थी मुझसे। बाबा जी ने बचा लिया। सच में ये ट्रेन वैसे मुझसे कभी छूटती नहीं है। मैं रेगुलर हूँ ना, लाइक दिस इज माय सेकंड होम। वैसे तुम दिखने में बहुत स्मार्ट हो। तुम्हें तो और अच्छी लड़की मिल जाएगी। आई मीन यू नो, तुम वो हो ना जो दिखने में भी स्मार्ट हो और पैसे वाले भी हो। मतलब मैं लड़की हूँ ना, तो मुझसे पूछो। वैसे तो मेरी अंशुमन के साथ शादी तय हो गई है एंड ऑल दैट, लेकिन अगर मैं सिंगल होती तो मैं भी तुमसे पट जाती। जस्ट इमेजिन। तुझ्यावर खूप प्रेम आहे. हाँ, मैं अपनी फेवरेट हूँ. तुम्हाला माहितीये की मी छत्री घेऊन एंट्री का घेतली आहे? कारण मला काहीतरी वेगळं करायचंय. ओ माय गॉड. सेम यार, सेम वाक्य हेमांगी कवी बोलायची. मला काहीतरी वेगळं करायचं. मग तिला समजलं हे वाक्य म्हणजे केवळ अंधश्रद्धा आहे. तर समजलं तिला बस इव्हेंट्स हेच नटाच्या जीवनाचे अंतिम. एक मिनिट, तिचं म्हणणं बरोबर आहे. इट इज ऍब्सोल्युटली राईट. ती आधी असं म्हणायची की डान्स हे माझं पॅशन आहे, पण नंतर तिला कळलं की घर चालवण्यासाठी पॅशन नाही तर पैशांची गरज असते. पैशांची. ए, चल 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 You stupid boy! Come here! Come here! तुझी हिम्मत कशी झाली माझ्या पोरीकडे बघण्याची? अरे हिम्मत नसताना मी लग्न मुबारक बघितलंय. तुझ्या पुरीचं काय सांगतोय? गालगुडे फक्त तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी बघितलंय मी. काय पण बोलता. मागच्या वेळेला ती प्रार्थना बेहरे आली होती ना, तिला पण हेच बोलला तो. प्रार्थना फक्त तुझ्यासाठी म्हणून बघितला. पण बालगुडे मॅडम, संस्कृती मॅडम, एकदम मला ना खूप आवडतात तुमचे सिनेमा. मी सगळे सिनेमा बघितले, फक्त एक पिक्चर बघायचा राहून गेला माझा. कुठला? ते सांगतो ऐका. का नाही बघितला? आता ते म्हणतात ऐकत, आपण कसं बघायचं? उद्धटपणा वाटतो ना. प्रिया, come here! Let me introduce. ही माझी मुलगी प्रिया आणि ही डॉक्टर आहे. पण आजपासून आपल्या ऍक्टिंग स्कूलमध्ये ऍक्टिंग शिकणार आहे. डॉक्टर असून ऍक्टिंग कशी काही शिकणार आहेत ती? का? तुमचा डॉक्टर अँकरिंग करतो, आम्ही काय बोलतो? बघितलं. ही डॉक्टर असली तरी ऍक्टिंग शिकणार, कारण ती डॉक्टरी करत असताना पण ऍक्टिंग करायची. कस काय? विदाउट सुई इंजेक्शन द्यायची पेशंटला आणि स्वतः आवाज काढायची.